नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महान संताच्या प्रकटदिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी, शिकवणीविषयी आणि भक्तांच्या श्रद्धेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आजचा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो, कारण आज गजानन महाराज यांचा प्रकटदिन मानला जातो. भक्तांच्या श्रद्धेनुसार ते शेगाव येथे अवतरले आणि आपल्या दिव्य लीलांनी संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचा प्रकाश पसरवला. गजानन महाराज यांचे जीवन अत्यंत साधे होते, पण त्यांचे विचार अतिशय खोल आणि जीवन बदलणारे होते. त्यांनी वैराग्य, करुणा, संयम आणि आत्मज्ञान यांचा मार्ग दाखवला. संसारात राहूनही आसक्ती न ठेवता ईश्वर भक्तीने जीवन कसे जगावे हे त्यांनी आपल्या आचरणातून शिकवले. महाराज बहुतेक वेळा मौनात राहत, पण त्यांच्या कृतींमधून मोठे संदेश मिळत. गरजू लोकांना मदत करणे, दुःखी व्यक्तींना आधार देणे, अहंकाराचा त्याग करणे आणि मन शुद्ध ठेवणे ही त्यांची प्रमुख शिकवण होती. शेगाव येथे त्यांच्या वास्तव्यात अनेक अद्भुत घटना घडल्याचे भक्त सांगतात. आजही अनेक भाविक त्या कथा श्रद्धेने ऐकतात आणि त्यातून प्रेरणा घेतात. महाराजांचे दर्शन घेतल्याने संकट दूर होतात, मन शांत होते आणि जीवनाला नवी दिशा मिळते, अशी भक्तांची भावना आहे. गजानन महाराजांनी कधीही प्रसिद्धीचा आग्रह धरला नाही. ते स्वतःला सामान्य सेवक मानत. त्यांचे जीवन पाहिले तर असे वाटते की खरी महानता ही साधेपणातच असते. त्यांनी लोकांना धर्म, जात, वर्ग यापलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचा संदेश दिला. आजच्या दिवशी शेगावमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा केला जातो. भजन, कीर्तन, पालखी, पूजाअर्चा, अभिषेक तसेच अन्नदान आणि सेवाकार्य केले जाते. जय गजानन या नामस्मरणाने परिसर भक्तिमय होतो. भक्त सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लावतात. अनेक जण उपवास करतात, तर काही जण महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. कुणी संकटातून मुक्त झाल्याबद्दल धन्यवाद देतो, तर कुणी नव्या आयुष्यासाठी आशीर्वाद मागतो. मित्रांनो, गजानन महाराजांचा खरा संदेश हा केवळ पूजा करण्यापुरता मर्यादित नाही. त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सत्य, संयम, करुणा आणि सेवा यांचा स्वीकार करण्यास सांगितले. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, अहंकार दूर ठेवणे आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवणे हीच खरी भक्ती आहे, असे त्यांच्या जीवनातून दिसते. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक छोटा संकल्प करूया. आपल्या जीवनात थोडी तरी सेवा वाढवूया. गरजूंना मदत करूया. मन शुद्ध ठेवूया. आणि महाराजांच्या शिकवणीप्रमाणे साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करूया. जर आपण त्यांच्या विचारांप्रमाणे जीवन जगलो, तर तोच गजानन महाराजांना दिलेला खरा आदर ठरेल. शेवटी एवढेच म्हणू इच्छितो. महाराजांची कृपा आपल्यावर आणि आपल्या परिवारावर सदैव राहो. जय गजानन महाराज.